पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाते संताची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठल पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव नेघे माझे वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे नेघे माझे वाचा तुटी महालाभ फुकासाठी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये भजे वज्रकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुफेच गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गगरसागरं नमामि कृष्णनागरं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डलमण्डलानां तरुणतुलसीमाला कंधरं कंझनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण नाही बर का
दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका येई ओ पांडुरंगे नेई सांभाळून शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मिशमालंदी वल्लभम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यमेकम नित्यमलम वचनम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुम तम नमामि दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता हृदय आपुले चौफाळून या भले वरे बैसो पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मनोनिदान तेन गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेष अत्यादरो विवेकावरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे सेवे लागी सेवक झालो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदने श्रीमंत देव निवासे श्री संत तुकोबराया यांचा चरचरणाचा श्री संतांच्या नामाचं अनन्यसाधारण महत्व सांगणारा अर्थात नाम प्रकरणातील संतांचं महत्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायाचा आहे आणि मला तरी असं वाटतं की जिवंत टाळकऱ्याचे अभंग पाठ आहे.
जिवंत जेवढे जिवंत टाळकरी असते त्या सगळ्यांचा अभंग त्या ठिकाणी काहीतरी पाठ आहे. कदाचित जे जिवंत नाही त्यांचं सांगता येत नाही, कारण सातत्यानं काकड्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी संत मालिका जी आहे आणि त्या संत मालिकेच्या शेवटी हा अभंग त्या ठिकाणी काहीतरी गायला जातो. अर्थात अभंग सगळ्यांच्या पाठातील आहे, अभंग पाठातील आहे, महाराज ओळखीचा आहे. आणि त्या ठिकाणी अभंग जरी पाठातील असला काही गोष्टी अशा असतात की मायबाप त्या ठिकाणी त्या म्हणायला सोपे असतात, पाठ करायला सोपे असतात, सगळ्यांच्या पाठ असतात, परंतु त्याचा विषय मात्र जड असतो. विठ्ठल उभा क्षण भरी तेने मुक्तेचारी साधी गेल्या. हा अभंग जर म्हटला तरी मला नाही वाटत की या महाराष्ट्रामध्ये असं एकही मनुष्य नसावा की ज्याचा अभंग त्या ठिकाणी पाठ नाही. अभंग पाठ आहे. अभंगाला चाल लावायला तरी मला काही जड वाटत नाही, म्हणजे अभंगाला सहज चाल लावता येते. परंतु या अभंगाच्या आशयाचा विषयाचा जर विचार केला तरी मला असं वाटतंय की त्या ठिकाणी हरिपाठ नावाचा विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं त्या ठिकाणी अर्थात प्रयोजन, विषय, संबंध आणि फल सांगणारा अर्थात अनुबंध चतुष्टय सांगणारा अभंग आहे. विठ्ठल परंतु त्याचा विषय मात्र त्या ठिकाणी गहन आहे. तसा आजचा अभंग आहे. त्या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ तर भावार्थ पाहू गेलो तर तुकोबराय म्हणतात, मायबापू जर तुम्हाला पुण्यवंत व्हायचं असेल, पुण्यवान व्हायचं असेल तर त्या ठिकाणी वेदानं, ग्रंथानं, शास्त्रानं, पंथाने जे नाना प्रकारचे मार्ग तुमच्या आमच्या समोर मांडले त्या सगळ्या मार्गाचा विचार न करता केवळ तुम्ही मी सांगतोय म्हणून सज्जनाचं नामस्मरण करा. जर सज्जनाचं नामस्मरण केलं तर नक्की तुम्ही पुण्यवान त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय स्वतःची त्या ठिकाणी थोडी दिलगिरी व्यक्त करताना महाराज म्हणतात की देवा, ए देवा, त्या ठिकाणी मी ज्या संतांचं नामचिंतन करून जे पुण्य माझ्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु काय करावं, नेगे माझी वाचा तोटे. त्या ठिकाणी माझी वाचा मात्र त्या ठिकाणी कुठंतरी खंडित होताना वाटते. याचं कारण जर काय असेल तर महालाभ फुकासाठी हा शब्द थोडा अंडरलाईन करून ठेवा. त्या ठिकाणी की ती वाचेनं त्या भगवान श्री संतांचं नामस्मरण जर केलं तर त्या ठिकाणी जो महालाभ आहे, जगामध्ये लाभाचे अनेक प्रकार आहे, लाभाचे अनेक विषय, मात्र महालाभाचा एकमेव विषय, त्या महालाभाची प्राप्ती आम्हाला त्या ठिकाणी प्राप्ती होईल. एवढंच नाही, महाराज त्या ठिकाणी अनेक जन्मांतरापासून नव्हे 84 लाख योनी भोगत आम्ही आजपर्यंत ज्या योनीला ज्या विश्रांती करता आम्ही पावत होतो किंवा विश्रांतीसाठी जी तळमळत होतो, आज आम्हाला कळून चुकलेलं आहे की या खरा विश्रांतीचं ठिकाणा जर कोणता असेल तर फक्त संतांचे चरण त्या ठिकाणी अर्थात साधूचे पाय त्या ठिकाणी विश्रांती देणार आहे. एवढंच नाही महाराज, जगामध्ये केवढाही जरी मोठा पापी असेल तरी या पापाचा क्षय करण्याचं सामर्थ्य त्या साधूच्या नामस्मरण आहे, असा अभंगाचा शब्दशः भावार्थ आहे. विठ्ठल शब्दशः भावार्थांच्या स्वर मांडला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचा पर्याय द्यायचा तो असा आपल्या पवित्र पावन त्या ठिकाणी महाराज ऐतिहासिक अर्थात त्या ठिकाणी शास्त्रानं, ग्रंथानं, पंथानं ज्या नगरीचं वर्णन करावं अशा या मैकावती नगरीमध्ये अर्थात मेखर नाम ग्रामामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरूच्या त्या ठिकाणी काय तर आधिपत्याखाली त्या ठिकाणी परमपूजनीय आपल्या विदर्भाचं वैभव, मी मेखर तालुक्याचं वैभव म्हणणार नाही, आपल्या संपूर्ण विदर्भाचं वैभव की ज्यांनी विदर्भ हा देश जो त्या ठिकाणी द्वापार युगापासून कुठं तरी त्या ठिकाणी महाराज द्वापार विदर्भ आणि गुजरात यांच्यातील घनघोर युद्ध झालं आणि त्या आंग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विदर्भ देशाचा दारुण पराभव झाला आणि विदर्भ देश हा त्या ठिकाणी इतिहासाच्या पानावर कुठं तरी खंडित झाला. खंडित झालेला तो इतिहास त्या ठिकाणी ज्यांनी महाराज ज्या महात्म्यानं या संपूर्ण महाराष्ट्रात नाही, गावात नाही, महाराज तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही तर वैकुंठामध्ये ज्यांनी आपल्या विदर्भाचं नाव त्या ठिकाणी महाराज वैकुंठापर्यंत पोहोचवलं असे समर्थ सद्गुरू श्री संत बाळाभाऊ महाराज यांच्या पुण्य प्रथम नाही प्रणव दिना निमित्तानं, प्रणव अवताराच्या निमित्तानं चालू झालेला आपला त्रिदिनीय अखंड हरिनाम सप्ताह तथा वारकरी संप्रदायाच्या आचार प्रणालीनुसार सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, दुपारी त्या ठिकाणी गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, नामसंकीर्तन, अन्नदान तथा ज्ञानदान सोहळा आणि या
सोहळ्यातील आजची हे त्या ठिकाणी काय तर प्रारंभ आहे आणि प्रारंभाची सेवा माझ्या वाटेवर त्या ठिकाणी काय तर आली. खरं तर सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. मागच्या वर्षीच त्या ठिकाणी मला बाबांचा फोन आला, सांगितलं महाराज एक तारीख द्या, आणि माझी सुद्धा इच्छा होती, परंतु होते पाप आडते. कारण साधूची सेवा करण्याकरता मायबाप देवाची सेवा त्या ठिकाणी कुणालाही घडेल, पण साधूची सेवा घडण्याकरता 1 वर्षभर मला देखील त्या ठिकाणी वाट पाहावी लागली. आणि कुठल्या कोण पुण्य कोण गाठी हो ऐशियांच्या भेटी, जी हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. ज्याने या संसाराला पाणी दिलं त्या महात्म्याची सेवा करण्याची संधी माझ्या वाट्यावर त्या ठिकाणी आलेली. सद्गुरू श्री संत दौलत बाबा, सद्गुरू श्री पितळे बाबा जशी सद्बुद्धी देतील तसं अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल त्या ठिकाणी 3 दिवसाचं नियोजन आहे. पहिला दिवस आहे आणि खरंच सांगू का भाऊसाहेब, तुमच्याकरता सांगतो, माझ्या डोक्यात अभंग होता, विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, कारेने ना त्याचे नाव का वेदाशी नाही ठाव. त्या ठिकाणी हा अभंग माझ्या डोक्यामध्ये अगदी होता, परंतु त्यांनी सांगितलं महाराज बेजार करू नका, बरं हा अभंग जरा पाठातील घ्या. मग मी विचार करत होतो की त्या ठिकाणी नामाचंही महत्व आलं पाहिजे, नामाचंही महत्व आलं पाहिजे, संतांचंही गुणगान करता आलं पाहिजे. मग असा एखादा अभंग निवडता येईल का की ज्या अभंगाद्वारे नामाचं अनन्यसाधारण महत्व त्या ठिकाणी म्हणता येईल. मायबाप जर विचार केला तर त्या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये जो तुम्ही आम्ही जन्माला आलो, जो त्या ठिकाणी आपण या मृत्यू लोकावर आलो, या नरदेहाला आल्याचा विचार जर केला तर या जगामध्ये नरदेहाला प्रामुख्यानं 3 वर्ग आले. एक देव, दुसरे संत आणि तिसरा जीव. या 3 लोकांचा कोटीचा विचार जर केला तर देव कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं आणि जीव कुणाला म्हणावं याचा विचार करा. त्या ठिकाणी एका वाक्य सांगेल, ज्याचा जन्म होतो त्याला जीव म्हणा, ज्यांचा अवतार होतो त्यांना संत म्हणा आणि जे प्रगट होतात त्यांना देव म्हणा. चला पुढे. जन्माला आल्याच्या नंतर आयुष्य म्हणून जगत राहतो त्या जगणाऱ्या जग्यांना जीव म्हणा, जगणाऱ्या जग्यांना जो जगवतो त्याला देव म्हणा, जगणारे जगे आणि जगवणारा देव या दोघांना जे जागवतात त्यांना संत म्हणा. विठ्ठल संपलं की ज्याचा मृत्यू होतो त्याला जीव म्हणा, जो अंतर्धान पावतो त्याला देव म्हणा आणि ज्याचं प्रयाण होतं त्याला साधू म्हणा. मेल्यानंतर ज्याची तेरवी होते त्याला जे जीव म्हणा, ज्याची जयंती होते त्याला देव म्हणा आणि ज्याची पुण्यतिथी होते त्याला साधू म्हणा. मायबाप 3ही लोकांनी या मृत्यू लोकावर हे नर शरीर त्या ठिकाणी काय तर धारण केलं. हे नर शरीर धारण करण्यामागं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी या कर्तव्याचा विचार केला. एकेका मिनिटात तिन्हीचा विचार करू. भगवान परमात्मा अरूप होते ते रूपाशयले जीव शिव नाम पावले रे. भगवान परमात्मा निर्गुण निराकार असून सगुण साकार झाला. येण्याचं प्रयोजन काय हो महाराज, सगळ्या ग्रंथानं प्रामुख्यानं 3 कारण त्याचे त्या ठिकाणी मांडलेले आहे. गीता सांगते यदा यदा धर्मस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. त्या ठिकाणी या धर्माची संस्थापना, दृष्टाचा सहार आणि साधूचं रक्षण किंवा विश्वमौली नरवऱ्या म्हणतात. त्या ठिकाणी नरवऱ्या म्हणतात की बाबा त्या भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन काय असेल तर त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी या साधूचं रक्षण करणं. एवढं नाही महाराज, साधूच्या रक्षणाबरोबर त्या ठिकाणी धर्माची संस्थापना करणं आणि त्या संस्थापना करत असताना आड येणाऱ्या शत्रूचा अर्थात दृष्टाचा नाश करणं. स्वधर्माचे चाडे कोडे अधर्माशी शिग चढे, ते तुझा अवतार धन्य लागे घडे, आमचे साकडे फेडावया दैत्याची कुळे नाशी, साधूचा मानु गिवशी, धर्माशी नीतीशी शेषवरी. तुकोबरा म्हणता हे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. रामाय सांगतं जब जब होय धर्म की हानी, नामदेवराय सांगता धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हाशी. म्हणजे भगवान परमात्मा या कार्य करता येतो का हो? भगवान परमात्मा एवढंच कार्य करतो का? नाही मायबाप. आणखी जर विचार केला देव काय करतो असा जर कोणी प्रश्न विचारेल तर त्याचं उत्तर ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी देऊन ठेवलं. ज्ञानोबरायांचा या संपूर्ण जगाचा विचार जर केला तर हे संपूर्ण जगत महाराज केवळ 8 वस्तूपासून निर्माण झालं. किती? केवळ 8 वस्तू आहे. त्या ठिकाणी मुख्य 5 पंचमहाभूत आणि 3 गुण. या 3 गुणापासून आणि पंचमहाभूतापासून या अष्टधा प्रकृतीची अर्थात शरीराची निर्मिती केली. पण निर्माण करून परमात्मा थांबला नाही. निर्माण करून परमात्मा थांबला नाही. त्या ठिकाणी मग केलं काय हो महाराज? त्या ठिकाणी कारण देव असाय दादा, खरं तर हे देवानं निर्माण केलं हेही म्हणणं मला चुकीचं वाटतं बरं का.
हे मदची स्तव झाले. ज्ञानोबा भगवान सांगता हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले. एक वाक्य चला वेदांताच्या भाषेचा विचार जर केला तर वेदांत असं सांगतात, मला सांगा दादा, या जगात देव आहे, हे देव जग आहे, देव जग आहे का जगापेक्षा देव वेगळा आहे? जगाचा विचार करा. या जगामध्ये देव आहे, या जगापेक्षा देव वेगळा आहे. काय उत्तर येईल दादा? जगात देव आहे का देवा जग आहे? काहीतरी बोलत जा बरं, काहीतरी बोलत जा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली गाडी अजून बस स्टँडवर उभी आहे, तोपर्यंत तुम्हाला दुःख होणार आहे. एकदा गाडी धकली की मोकळी हवा लागते. उभी तोपर्यंत त्या ठिकाणी ऐका मायबाप, सर्वसामान्य मताचा विचार जर केला तर सर्वसामान्याचं मत असेल तर त्या ठिकाणी या जगात देव आहे. काय उत्तर आहे? या जगात देव आहे, परंतु वेदांत शास्त्र सांगतं या जगात देव नाही. मग देवातही जग नाही, मग देवच जग आहे. त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा अनंत रूपानं त्या ठिकाणी अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवरू खून बांधली कैशी तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे सर्वा घटी राम सर्वस्य चाहम. कितीतरी प्रमाण सांगता येतील. मारा परमात्माच अनंत रूपान त्या ठिकाणी नटला, परंतु जर या अष्टधा प्रकृतीचा विचार केला तर हे सगळं माया निर्माण करणारी आहे. निर्माण मायेनं केलं, परंतु त्याच्याशिवाय ती करू शकत नाही. पुढे एक वाक्य बोलो. महाराज या संपूर्ण जगाच्या निर्मितीचा विचार जर केला थोडं जड जाईल, पण समजून घ्या. तुमचा माझा जो बाप आहे तो नपुसक आहे आणि तुमची माझी जी आई आहे ती वांज आहे. विठ्ठल मायबाप तुमची माझी निर्मिती कशी झाली? उत्तर देऊन टाका. त्या ठिकाणी वांज आईपासून आणि नपुसक बापापासून निर्मिती, त्याचं उत्तर आहे जग. जे कसं निर्माण झालं? निर्माता कोण आहे? नपुसक आहे. नपुसक आहे हो, कारण त्या ब्रह्माशी विशेषण देताना मारा तो नाही. त्या ब्रह्माला विशेषण लावताना संतांनी ती लावलं नाही, ब्रह्माला विशेषण लावताना ते लावलं. कानबा तेरे तेरे ते कानबा तेरे ते म्हटलं की व्याकरण असं सांगतं ते हे क्रियापद त्याला लागतं जे नपुसक असतं. तो म्हटलं की पुल्लिंगी आहे, ती म्हटली की स्त्रीलिंगी आहे, आणि ते म्हटलं की नपुसकलिंगी आहे. म्हणजे ब्रह्म हे नपुसक आहे. नाही नाही महाराज, त्यानं काही केलंच नाही. अहो तो नाहीच तर करल काय? बरं का, घात जरा मोठा घेतला, नाहीच तर केलं काय? त्या ठिकाणी मला सांगा, तो आहे का त्याचा भास आहे? तो आहे असा वाटतो. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगतात तो आहे नाही, तो भास आहे. म्हणून तर त्याचं स्वरूप सांगताना हाय नाही. त्याचं स्वरूप कसं आहे? आहे, आणि त्याचं स्वरूप खरं नाही सुरू आहे. का वर्णन केलं असं ज्ञानोबराचे प्रमाण सांगतो बरं का, कारण मी प्रमाणाशिवाय अजिबात बोलणार नाही. प्रमाण सांगताना ज्ञानोबरा असं म्हणतात की त्याला आहे म्हणावं तर दिसत नाही. पाया पडू गेले तर पाऊलची न दिसे, समोर की पाठी मोरा हे न कळे. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावियाला वेदू. कर्नाटक म्हणजे आपल्या शेजारच्या कर्नाटकचा नाही बरं का हो, कारण काही काही बुद्धिवान कीर्तनकार काय डोकं लावतील सांगता येत नाही. कर्नाटक म्हणजे कर्नाटकचा कर नाटक, नाटक या शब्दाचा अर्थ बुद्धी होतो, आणि कर म्हणजे नाही. ज्याच्या मारा अस्तित्वापुढे बुद्धीची धार चालत नाही, मारा बुद्धी जिथं खुंटीत होते असा कर्नाटक असणारा मारा तो भगवान परमात्मा दिसत नाही. मारा तो अरूप निर्गुण निराकार आहे. आणि मारा म्हणता तू जर सगुण म्हणू की निर्गुण रे. पाहायला गेलो तर सगुण आहे, आणि अनुभवायला गेलो तर निर्गुण आहे. विठ्ठल परमात्म्याला जे गालबोट लागलं, तू करतो काय परमात्मा याचा विचार जर केला तर ज्ञानोबराची गोड होई सांगतो बा. ज्ञानोबरा म्हणतात एके तृणासवे जिती एके पवनची पिती अन्ना आधारे राहटती जळी एके. सगळं पंचमहाभूताचं जे जगत आहे महाराज, जगत
पंचमहाभूतापासून निर्माण झालं. हे सोपं सांगतो. रोडवरून धावणारी गाडी, गाडीचा रंग, गाडीचा धोर दिसायला जरी सारखा दिसत असला तरी प्रत्येक गाडीची इंधन टाकी मात्र भिन्न आहे. विठ्ठल, गाडीचा वेगही सारखा दिसेल, कदाचित गाडीचा रंग सारखा दिसेल, गाडीचा धूर सारखा दिसेल, पण गाडीची इंधन टाकी मात्र भिन्न आहे. काही गाड्या डिझेलच्या आहेत, काही गाड्या पेट्रोलच्या आहेत, काही जन्मगुट्टीवाले आहेत, काही प्युअर रॉकेलवरचे आहेत, काही गॅसवरचे आहेत, आता नवीन इलेक्ट्रिकवरचे आहे. प्रत्येकाची टाकी भिन्न आहे. ज्ञानवरांचं तसंच जगत आहे. एके तृणासवेजिती, एक गवतावर जगणारा वर्ग आहे. त्याच्याकरता गवत निर्माण करण्यासाठी जो आकार आला त्याला देव म्हणता एके तृणासवेजिती, एके पवनचे पिते. पवना वायूचा भक्षण करून जगणारा एक वर्ग आहे. त्याच्याकरता वायू निर्माण करण्याकरता जो अवतार धारण केला, जो प्रगट झाला, त्याला देव म्हणा अन्नाधारे राहतती. जळी एक वर्ग असा आहे, तो अन्नाच्या आधारावर जगतो. सोपकूर दादा, मला सांगा ना, हे अन्ना आधारावर जगणारा जो जीव आहे, किती सुंदर रचना आहे परमात्म्याची. त्या ठिकाणी दात नव्हते तर दूध दिलं, आणि दात आले तर अन्न दिलं. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवेदोने. विचार करा, कधीतरी बारीक चिंतन करा की गाय दिवसभर रानामध्ये कडवा गवत खाते, बकरी झाडाचा पाला खाते, डुक्कर मायबाप विष्ठा खातं, माय मावले अन्न सेवन करतात, परंतु बाळा करता दूध निर्माण होतं. कधीतरी या प्रक्रियेचा विचार करा. मला सांगा ना, कोणता पाला, कोणता चारा, कोणतं अन्न, कोणती विष्ठा कोणत्या मिक्सरमध्ये टाकली दूध निघेल? कशातही टाकले दूध निर्माण होणार नाही. का? आमचं शास्त्रात सांगतं की आमचा जो बाप आहे तो क्षीरसागरवासी आहे, आणि त्या क्षीरसागरवासी परमात्म्यानं अशी अंडरग्राऊंड पाईपलाईन केलेली आहे. बरोबर बाळाची भूक आणि तेवढं दूध. त्याला माहित आहे, जर दूध कमी पडलं तर माझ्या बाळ जीवाला त्रास आहे, आणि जर वाढलं तर माझ्या मायला, माझ्या आईला त्रास आहे. हे सगळं निर्माण करण्याकरता जो आकार आला त्याला देव म्हणता. विठ्ठल, लोकांना दादा त्यांचं नाव संत आहे. संत, आता संत नेमकं कुणाला म्हणावं त्याचे बरेच प्रमाण देता येतील. कशाला संत म्हणावं? ऐका दादा, त्या ठिकाणी केवळ दाढी वाढवली, जटा वाढवल्या म्हणजे संत होता येत नाही. संताची सोप्यात सोपी सगळ्यात महत्वाची व्याख्या सांगतो. जग ब्रह्मरूप दान, ब्रह्मरूप जान, किंवा पाठातलं प्रमाण सांगतो. जन नोह्या अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवते साधू जन, एका जनार्दनी बाणली निज खून. झाली संध्या, संदेह माझा गेला, सगळे संदेह नाम शंका गेला. कशामुळं? जग ब्रह्मभूत झाल्यामुळं. याला साधू त्या ठिकाणी म्हणा. असे जे संत आहे यांचं इथं प्रयोजन काय, कशा करता आले बाळाभाऊ महाराज, याचा विचार केला. महाराज देवाचे 3 कामं सांगितले, पण साधूची 6 कामं आहे. विठ्ठल, करण्याकरता कोणकोणते काम आहे? अवतार तुम्हा धराया कारण, आखा अभंग शेवटच्या चरणापर्यंत पोहंग्या घडी गेल्यानंतर याच्यात 6 उत्तर सांगितले. आणखी काय कारण आहे हो महाराज? त्या ठिकाणी बोलून गेलो, या जीवाला आणि देवाला जागवण्याकरता आले. मला सांगा, जागवाव कुणाला लागतो? आता ती मावशी झोपेले समजा, मावशी बाकी काय नाही, म्हणजे तुम्ही झोपल्यानं माझं काही बिघडत नाही. पण रात्री असं झालं,
एक म्हातारी डोळे लावून अशी बसेल होती. आम्हाला वाटलं झोपली असन, ती झोपेल नव्हती, गेलती. म्हणून शेजारी पाजारी अशी कधी मध्ये हलवून पाहत जा, आहे का नाही, जागी 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 आहे का नाही. आणि मला समजत नाही एवढ्या खडखडीच्या रस्त्यानं एवढ्या स्पीड मध्ये यांना झोप येतीच कशी. विठ्ठल महाराज त्या ठिकाणी साधूचे हे 6 मुख्य काम आहे. पण महत्वाचं काम आहे जगाला जागवणं. मग कुणाला जागवलं जातं? जागवणे या शब्दार्थ झोपेत उठवणे का? हो, झोपेत उठवणं, पण या रात्रीच्या झोपेतून नाही. महाराज म्हणता काही जागा की निजलाशी निरे जागवणी दारापाशी तुझ्या हितासाठी करी वसवशी जॉब न देशी वासुदेवाशी गा. महाराज जो अविद्येची निदा घोरत होता बदबदा, आवाज ऐकला, जो अज्ञानाच्या निद्रेमध्ये महाराज घोरायला लागलेला जो जीव आहे, या जीवाला जागवण्यासाठी जे आले त्यांना संत म्हणा. विठ्ठल लोकावर आला त्याला माणूस असं म्हणता. माणूस त्याला काय म्हणतात? माणूस म्हणता. माणूस. तुम्ही आम्ही माणसाच्या युनीला त्या ठिकाणी आलो दादा, थोडा विचार करा, आपण कुठून आलो, कसं आलो, जरा बारीक चिंतन केलं तर असं लक्षात येईल या जगामध्ये दादा अत्यंत दुर्लभ जर काय असेल तर त्या ठिकाणी मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रया. सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर मनुष्यत्व आहे. भागवतकार सांगतात दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभ्य मन्ने वैकुंठ प्रिय दर्शना. रामायण सांगतं बडे भाग से मानुष तन पावा. गोड सुभाषित आहे. पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्विद्याम पुनर्मही एत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. जगामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आहे, मात्र नर शरीर पुन्हा पुन्हा मिळणं दुर्लभ आहे. मग आता मिळालंय, मग या मिळाल्यानंतर याच सुद्धा एक कर्तव्य आहे. कर्तव्य उरले असे लोकाला काहीतरी कर्तव्य. मग काय कर्तव्य? एकच कर्तव्य दादा, सगळ्याच प्रमाण सोपं सांगतो. काय कर्तव्य? देवा तू सोयरा करी जन्मांती जन्मला असे नरा देव तू सोयरा करी. आता अनेक जन्माच्या नंतर आला ना, मग देव सोयरा करून घ्या. पण पहिला सोयरा कशाला म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. मला सांगा, सोयाबीनचे पैसे आल्यावर फोन करतो तो सोयरा, की कोरोनात आपली साथ सोडत नाही तो सोयरा? सोयरा कशाला म्हणायचं? कारण ह्या व्याख्या करणं फार दुर्लभ झालं. संकटामध्ये धावून येतो तो सोयरा. तुमच्या माझ्या सोयऱ्याचा विचार केला तुकोबऱ्याने सोप्या भाषेत सांगितलं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जोवरी चळन गा तोवर म्हण ते मान. जोपर्यंत चलन आहे तोपर्यंत माझे पगार सुरू आहे, तोपर्यंत गुरुजी वेळेवर डबा आहे. पण एकदा रिटायरमेंट वर आले की त्यांना माहिती आहे हे गेले तरी आपल्याला भेटणार आहे. जन आहे. मग महाराज म्हणतात ते जनाला सोयरा म्हणू नका. मग सोयरा म्हणतात कुणाला? ज्ञानोबरायचे गोड होई. पण ज्ञानोबराय सांगतात हे असो दातारा तू होसी दयाचा सोयरा सोयरीच्या व्यवहारारा मुकेच की. महाराज जन्म मरण रूपी बंधन रूपी संगतीतून जो मुक्त करतो त्याला सोयरा म्हणतात. आणि असा सोयरा जर कोण असेल जगाच्या पाठीवर एकच आहे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देनाचा. तो सोयरा कोण असेल तर भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा आपलासा करणं हे जीवाचं पहिलं कर्तव्य आहे. आता मला सांगा, त्या ठिकाणी देव आपलासा करण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी, भागवत श्रवण करावं, गाथा पारायण करावं, एकनाथी भागवत वाचावं, अमृतानुभव वाचावा, दासबोधास पारायण करावं का सद्गुरू करावा? बोला काय प्राप्त करायचे?
देव आपला असा करायचा आहे, देव प्राप्त करायचा आहे. मग याच्यासाठी सद्गुरू केल्यानं देव भेटतो, ज्ञानेश्वरी पारायण केल्यानं देव भेटतो, गाथा भागवत ऐकल्यानं देव भेटतो का देव कशानं भेटतो? जरा मोठा गाज घेतो बरं का. या सगळ्यानं जर देव भेटतो असं कुणाला वाटत असेल तर 100% मूर्खपणा आहे. विठ्ठल प्राप्ती करून दे. ना ज्ञानेश्वरीनं देव भेटत, ना गाथ्यानं देव भेटत, ना भागवतानं देव भेटत. आता का कीर्तनी तो थांबलं तर मी मग घरी जाऊ शकत नाही. सांगायला लागले, तुमचे चेहरे सांगायला लागले की तुला उत्तर देणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी पारायण करून देव भेटत नाही. बोलतो दादा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भागवत श्रवण, हे रामायण, सद्गुरू, या सगळ्या गोष्टी देवाच्या प्राप्ती करून देण्यासाठी नाही, मग प्राप्त असलेल्या देवाची ओळख करून देण्यासाठी आहे. विठ्ठल प्राप्तीसाठी नाही, जो प्राप्त परमात्मा आहे त्याची काय करून देण्यासाठी ओळख आहे. आणि सांगू का दादा, आपलं तेवढं झालं, आपलं सगळं ध्यानात आहे, पण ज्याच्यामुळं ते ध्यानात आहे तेच आपलं. एका गुरुजीनं 10 पोरांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. किती? 10 मुलांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि ते 10 मुलं त्या गुरुजीनं, मी त्या दिवशी सांगितलं की ते 10 मुलं त्या गुरुजीनं बोलावून, सायंकाळची वेळ होती आणि एका टेबलवर एका अंधाऱ्या खोलीत लाईट लावून, काय लावून, अंधाऱ्या खोलीत लाईट लावून एका टेबलवर 10 वस्तू ठेवल्या. आणि त्या ठिकाणी लाईट ऑफ केला, लाईट बंद केला आणि त्या 10 वस्तू दिसाव्या त्याच्याकरता एक दिवा तिथं लावून ठेवला. आणि 10 पोरांना सांगितलं, पोरं जा आणि एक एक वस्तू मोजून या. 10 पोरं गेले आणि वस्तू ठेवल्या किती? 10. सगळ्यांनी मोजल्या किती? 10 मोजल्या. सगळ्यांनी सांगितलं गुरुजी 10 आहेत. गुरुजींनी सांगितलं बावळटो 10 नाहीत, उत्तर चुकलं तुमचं. आता मला सांगा, वस्तू ठेवल्या 10च होत्या. गुरुजी म्हणता उत्तर चुकलं. पोरं म्हणतात गुरुजी 10च ठेवल्या, 10च आहे. उत्तर चुकलं कोणाचं? गुरुजीचं का पोरायचं? पोरायचं का गुरुजीचं? गुरुजीच चुकलं, बरोबर तुमचं उत्तर. गुरुजीचं चुकलं नाही, पोरायचं चुकलं. मग गुरुजी सांगितलं वस्तू 10 आहेत, पण त्या 10 वस्तू ज्या वस्तूमुळे दिसतात ती 11ही वस्तू महत्वाची. वस्तू 10च आहे, पण या 10 दिसल्या कशामुळं? त्या 11 वस्तूमुळं. तसं ही एक टेबलच आहे आणि या टेबलावर ह्या 10 वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या ठिकाणी श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव अधिष्ठाय मनसा विषयानुपसेवते उत्क्रामंतं स्थितं वापि भुंजान वा गुणन्वितं विमुडानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. या 10 वस्तू आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. पण हे 10 इंद्रियापासून निर्माण झालेलं शरीर ज्या आत्मस्वरूपामुळे दिसतं त्याची विसर आपल्याला पडला आणि त्याची ओळख करून देण्याकरता ज्ञानेश्वरी, त्याची ओळख करून देण्याकरता सद्गुरू आहे, त्याची ओळख करून देण्याकरता भागवत आहे. या ग्रंथानं त्याची प्राप्ती नाही तर त्याची ओळख होते. मला सांगा, एखादी वस्तू आपल्याला मिळावी की कळावी? मिळण्याला काही महत्व नाही. उदाहरण सगळ्याच्या पाठात आहे, ऐकून पटाळले सगळे लोक. धनगर मामाच्या त्या ठिकाणी मेंढ्याकडे धनगर मामा जात होते. त्या धनगर मामाला हिरा सापडला आणि त्यानं लाडक्या मेंढीच्या गळ्यात हिरा बांधला. परंतु त्या ठिकाणी हिरा का बांधला याचं उत्तर आहे त्या हिऱ्याची पारख नसल्यामुळं. तसं तुमचं आमचं झालं. मायबाप त्या ठिकाणी आम्ही या बाहेरच्या मेंढीला सजवत बसलो, आतल्या हिऱ्याचा मात्र विसर पडला. मग या आतल्या हिऱ्याची महाराज त्या प्रणव मंत्राद्वारे जे आम्हाला खरी ओळख करून देतात त्यांना संत म्हणतात. कर्तव्य मग आता करायची आम्हाला, त्याची ओळख आम्हाला करून घ्यायची. मग त्याची ओळख करण्याकरता नेमकं आम्ही काय करावं याच्याकरता वेदानं शास्त्रानं अनेक मार्ग सांगितले. नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनं सांगितले. एक वाक्य बोलतो बरं का, जे अनेक असतात त्यांना साधन म्हणतात आणि जे एक असतं त्याला साध्य म्हणतात. विठ्ठल साध्य मात्र एकच आहे. मेखर हे साध्य आणि मेखरला येण्याकरता वाहन हे साधन. कोणी मोटरसायकल नाही येणार,
कोणी चारचाकीत येणार, कोणी ट्रक मध्ये येणार, कोणी पैदल येणार, कोणी बसने येणार, कोणीतरी कशाने. हे साधन आहे. साधनं अनेक असतात, साध्य मात्र त्या ठिकाणी एकच आहे. मग त्या अनेक साधनाचा विचार करू नका. महाराजांचा मुख्य साधनाचा विचार करा, कारण वेळ कमी आहे. मुख्य 4 साधनं सांगितले वेदानं. 4. पहिला जे साधन सांगितलं महाराज त्या ठिकाणी तो ज्ञान मार्ग आहे. दुसरा कर्म मार्ग आहे. तिसरा भक्ती मार्ग आहे. आणि चौथा योग मार्ग आहे. विठ्ठल विचार करा. महाराज ज्ञान मार्ग आहे. कशाला म्हणतात ज्ञान मार्ग? या ज्ञानाचा विचार जर केला कशाला ज्ञान म्हणतात? 13वा अध्याय काढा. 13व्या अध्याय 12व्या नंबरचा श्लोक आहे. पहा, नेयम यतत प्रवक्ष्यामि यज्ञातो अमृतमश्नुते अनादिमत परब्रह्म न सदना सदुच्यते. जे जाणे तलियासाठी संसार काढून या काठी जिरोनी जाय जे पोटे नित्यानंदाच्या. जर त्या नित्यानंदामध्ये जर तुम्हाला समाविष्ट जिरून नाम समाविष्ट व्हायचं असेल तर महाराज काय केलं पाहिजे? त्या ज्ञानाची गरज आहे. नाही ज्ञानेन सदृश्यम. महाराज ज्ञानाशिवाय त्याची गत्यंतर नाही. पहिला ज्ञान मार्ग आहे. मग या ज्ञान मार्गाचा अधिकारी कोण? ज्ञान मार्गाचं फळ काय आणि ज्ञान मार्गाचा तोटा काय? दुसरा कर्म मार्ग. कर्म मार्गाचा अधिकारी कोण? कर्म मार्गाचं फळ काय? कर्म मार्गाचा तोटा काय? तिसरा योग मार्ग आहे. योग मार्गाचा अधिकारी कोण? योग मार्गाचं फळ काय? योग मार्गाचा तोटा काय? आणि चौथा भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाचा अधिकारी कोण? भक्ती मार्गाचं फळ काय आणि भक्ती मार्गाचा तोटा काय? या 4 प्रश्न झाले की आपला अभंगात प्रवेश झाला. विठ्ठल ज्ञान मार्गाचा अधिकारी कोण आहे? महाराज जो साधन चतुष्ट आहे तो ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. इतर ज्ञान मार्गाचा अधिकारी त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्या ठिकाणी अनेकांनी असं म्हणतात शिक्षण विद्या हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध जर त्या ठिकाणी ठेवायचं असेल, ते दूध जर काढायचं असेल तर त्याला सोन्याचं पात्र लागतं. सोन्याच्या पात्राशिवाय ते दूध थांबत नाही. इतर पात्राला ते छिद्र पाडतं. तसं ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. हे ज्ञान कुठल्याही पात्राला त्या ठिकाणी पचन होत नाही. पचन होत नाही. जाऊ द्या नो. ज्ञानोबरायाची महती वर्णन करताना जनार्दन स्वामीने जनार्दन महाराजांनी गोड वर्णन केलं. लोपले ज्ञान जगी हित नेन कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. काय केलं? प्रगट केलं. हे ज्ञान प्रगट केलं. पण मिळालं कुणाला? फक्त एकट्या मुक्ताईला. दुसरं विसोब काकांना. इतर मात्र कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. काहीच मिळालं नाही. ज्ञान मार्गाचे अधिकारी होण्याकरता आम्हाला साधन चतुष्ट अंगीकारता आलं पाहिजे. महाराज त्याच्यापेक्षा सोपं करू. कुणाला साधन चतुष्ट अंगीकारल्यात ऐका बरं का. पामर वेगळा, विषय वेगळा, जिज्ञासू वेगळा आणि ज्ञानी वेगळा. पामर कुणाला म्हणायचं? पामर त्याला म्हणा केवळ त्याला त्या ठिकाणी केवळ संसार कळतो. केवळ संसार कळतो. संसाराशिवाय दुसरं काहीच कळत नाही. महाराज त्याला त्या ठिकाणी पामर म्हणा. केवळ महाराज विषयानं जो अंकित होतो त्याला विषय म्हणा. कुठंतरी सतशास्त्राच्या श्रवणाद्वारा, कुठंतरी सद्गुरूच्या मुखाद्वारे, कुठंतरी कानामध्ये बीज पेरल्या जावं आणि त्या बीजाच्या प्राप्तीसाठी जो तळमळतो त्याला साधक म्हणा. आणि ज्यानं प्राप्त केलं त्याला ज्ञानी म्हणा. विठ्ठल पामर कामाचा आहे नाही, इथं विषय कामाचा आहे. इथं विषय कामाचा नाही. मग इथं ज्ञानी कामाचा आहे, महाराजांचा कोणी कामाचा नाही. पण इथं महत्वाचा आहे तो साधक. मग साधक कशाला म्हणावा याचा विचार केला तर मला असं वाटतंय त्यात माझा नंबर पहिल्या यादीत कटला. कारण त्या ठिकाणी आता बरेच लोकांना असं वाटतं वा वा चांगले कीर्तन सांगायला लागले, चांगलं भजन म्हणायला लागले, चांगली गायन करायला लागले, चांगला गोड मृदंग वाजायला लागले. काय पोरग परमार्थाला लागलं? परमार्थाला नाही व आजी, पोटा पाण्यात धंदे. कशाला लागलं? पोटा पाण्याच्या धंद्या लागलं. याला परमार्थ म्हणू नका. त्या ठिकाणी नामदेवरायानं सगळ्यात पहिले थोबाडीत जर कोणाच्या मारली असं बाबा कीर्तन करायचं. पहिले त्याच्या तोंडात आले कीर्तन करशी तरी कीर्तनकार होसी, वैष्णव न होसी अरे मुढा. म्हटलंय मूर्खा, तुला कीर्तनकार होता
होता येईल. आणि एक सांगू का, मारा कलाकार वेगळा आणि खानदानी वेगळा. विठ्ठल त्याला किंमत आहे, परंपरेला फार मोठी किंमत आहे. एका मला विचारलं बाबा पितळे बाबा, एका मला विचारलं परंपरेच्या कीर्तनकारात आणि इतर कीर्तनकारात फरक काय. कुठल्या भाषेत सांगू का? हो सांगा म्हणे. मला लग्नाच्या बायको तर ठेवेल बायको जितका फरक. परंपरेचा साधू आणि बनवेल साधू याच्यात फरक किती आहे? लग्नाच्या बायकोतून ठेवेल बायको किती फरक? त्याच्यापेक्षा काय लय मोठा फरक नाही. त्यानं सांगितलं इतका फरक असतो का? म्हटलं इतका असतो. म्हणून घ्या महाराज, काय दुनिया झाली इतकं वाईट असतं. म्हटलं मामा आता सप्ताह त्या ठिकाणी नियोजन करायचं ठरलं की पहिले लोक युट्यूब पाहतात, पण या 8 दिवसात जरा प्रमाण घसरलं दादा. कारण 11 युट्यूबच्या कीर्तनकारांना 17 पुरी पळून नेल्या मागच्या 15 वाट्या. युट्यूबचे 11 आहेत त्यातले. एक चांगला मोठा कीर्तनकार, मी नाव घेत नाही तसं, त्याची काही उधारी नाही माझ्याकडं, मी काय नाव घ्यायला भेटणार नाही, पण तरी असू द्या, माझ्या जातीचं आहे म्हणून सांगत नाही. त्या ठिकाणी तो सहज ढगी बोरगाव, जालना जिल्ह्यामध्ये ढगी बोरगाव नावाचं गाव आहे, तिथं मी कीर्तनाला गेलो आणि तिथं तो बाबा आला होता. आता बाबा आला त्या साईडला, बाप रे बाप महाराज चांगला युट्यूबचा मोठा कीर्तनकार आहे, तुम्ही इतकी चांगली ज्ञानेश्वरी असते का? मग पहिल्यांदा पारायण घडलं म्हणे. नावा दिला कीर्तनकार आहे तो काय म्हणतो, मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी पारायण केलं. अहो त्याला ज्ञानेश्वरी काय हेच माहित नाही, फक्त कुठं तरी एका गाण्यावर गाव मागणं सुरू आहे. विठ्ठल फक्त गाव बदलायचं, गाव बदललं की गाणं बदललं, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. चला महाराज, मला त्या ठिकाणी जो साधक आहे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, बाह्यांगाला उपाधी नसू द्यावं असेल चालेल कदाचित, पण अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारची उपाधी नाही असा जो वर्ग आहे तो वर्ग ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. विठ्ठल चला महाराज, मिळवलं ज्ञान, या ज्ञानाचा फायदा काय? मला असं वाटतंय या ज्ञानाचा फायदा केवळ मोक्ष आहे. ज्ञानाला काय मिळेल? मोक्ष मिळेल. आता मला सांगा, मोक्ष चांगला का वाईट? खरी अंगानं बोला, खरी अंगानं बोला. मोक्ष चांगला वाटत असला तरी मोक्ष चांगला नाही. जर मोक्ष चांगला असता तर तुकोबऱ्या म्हटले नसते, मोक्ष सुखा अनु लाथा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा, किंवा मुक्ती पांग नाही विष्णूची आदास. विष्णूचे दास आहे त्यांना मुक्ती पांग नाही का? विष्णू ज्यांचा दास आहे त्यांना मुक्ती पांग नाही. शब्द विष्णूची या दासा, मग विष्णूची या दासा म्हणजे विष्णू ज्यांचा दास आहे त्यांना वागता मुक्ती पांग नाही का? विष्णूचे जे दास आहे त्यांना, जे विष्णूचे दास आहे त्यांना मुक्तीची गरज आहे, पण विष्णू ज्यांचा दास आहे त्यांना मुक्तीची गरज नाही. म्हणून मुक्तीचा विषय सोडून द्या. ऐका दादा, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या ज्या 4 मुक्त्या सांगितल्या, ह्या 4 मुक्त्या खऱ्या अंगानं मुक्त्याच नाही बरं. खऱ्या अंगानं मुक्त्या नाहीत, या नुक्त्या आहेत.
खऱ्या अंगानं जी मुक्त्या सांगितल्या महाराज, त्या ठिकाणी अमृतानुभव असं सांगतं की खऱ्या अंगानं 2 मुक्त्या आहे, एक कैवल्य मुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती. मग कैवल्य मुक्ती कशाला म्हणावं? कैवल्य मुक्ती त्याला म्हणावं की ज्यांनी महाराज कैवल्य साम्राज्य दानी, जेने आणिला अंगी बानी, त्रिगुणाची करोने खानी, तो येथीचा असे. विठ्ठल प्रमाण सांगतो बरं का. तुकोबरा म्हणतात की ज्यांचा संबंध या 3ही गुणाच्या पलीकडे आहे, त्यांना जो मोक्ष प्राप्त होतो त्यांना त्या ठिकाणी कैवल्य मोक्ष असं म्हणतात. आणि विदेह मुक्त कुणाला म्हणतात? बस आज ज्यांचा प्रणव दिन आपण साजरा करतो त्यांना विदेह मुक्त. यांना कैवल्य. विदेह मुक्त म्हणजे काय? अंगावर कपडे नाही, त्याला विदेह म्हणता का? माझं नाव कृष्ण आहे बरं, आणि मी आत्या उषा. आत्यानं बरोबर नाव कृष्णा ठेवलं. मी विचार करत होतो कृष्ण नाव का ठेवलं असं. मला सांगा, कृष्ण हा शब्द इंग्रजी आहे का मराठी आहे? कृष्ण हा जो शब्द आहे हा इंग्रजी का मराठी? बोला, मी 1-4 आहे. मराठी आहे ना? उत्तर चुकीचं आहे दादा. कृष्ण हा शब्द मराठी नाही आणि कृष्ण हा शब्द इंग्रजी नाही. कृष्ण हा शब्द संस्कृत आहे आणि कृष्ण या शब्दाचा इंग्रजी अर्थ आहे ब्लॅक आणि कृष्ण या शब्दाचा मराठी अर्थ आहे काळा. कारण जुने तुमच्या काळात पिक्चर कोणते होते? ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे कृष्ण म्हणजे काळा होतो. बरोबर नाव ठेवलं माझ्या आता हुशार होते. कृष्ण म्हणजे काळा. आता मला सांगा, कृष्ण म्हणजे काळा होतं, मग उद्यापासून माझं नाव पत्रिकेत टाकताना काळा महाराज टाकलं चालत का नाही? चालत. अर्थ वेगळा आहे का? अर्थ वेगळा नाही, अर्थ तोच आहे. तरी सुद्धा तसं नाव टाकता येत नाही. तसं दादा येड जगात अनेक येड्यांना लोक विधेय मुक्त म्हणायला लागले. हो आहेत मुळात येडेच. मुळात कसे येते? येडेच आहे. फक्त काळ्याला कृष्णाला काळा म्हणता येत नाही, तसं येड्या एवढं म्हणता येत नाही म्हणून लोक साधू म्हणायला लागले. मग त्या ठिकाणी खरी मुक्ती कशाला म्हणावी? मुक्ती त्याला म्हणावी मोक्ष मेल्या पाठी होईल ऐसे जे म्हणतील महामूर्ख. जर कोणी म्हणेल मोक्ष मेल्यानंतर प्राप्त होतो तर हे महामूर्खाचं लक्षण आहे. स्मशानात बोलणाऱ्या वक्त्यांनी ध्यानात ठेवा. वक्त्यांनी नाही म्हटलं, स्मशानात बोलणाऱ्या वक्त्या लोकांनी. कारण वक्ते वेगळे आणि वक्ते वेगळे. हे वक्ते स्मशानात त्या ठिकाणी बोलत असतात. यांच्या आत्म्याला शांती लाभावी असं वाटतं. हा भूटान हा नाव. त्याला शांतीची गरज नाही दादा. अरे तो मुळातच सच्चिदानंद घन आहे, त्याला शांतीची गरज नाही. आणि तिथं तो किती बघला तो हाच मिळ नाही, त्याला काय शांती देतो? आपलाच मिळ नाही, त्याला काय शांती देणार आहे? महाराज ते देऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला तो मोक्ष मिळालाही तरी आम्हाला त्याचा उपयोग नाही. म्हणून मोक्ष सुखा हानो लाथा त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी म्हणून कामाचं नाही. बर पण जर हुकला तो हुकला इथून तर ज्ञानेश्वरीचे पाठात सगळ्यांच्या नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे. जर त्या मार्गातून हुकला तर सद्गुरु निवृत्ती दादाला आहे. देवाला जो प्रश्न विचारला ना सहज विचारला जात. सहज तू जसं म्हणू की निर्गुण रे. देवाला सोपं विचारलं पण सद्गुरूला सोपं नाही विचारायचं. सद्गुरूला असं विचारायचं की त्या ठिकाणी मुंगी उडाली आकाशी गिळले सूर्याशी. हा मुंगीनं सूर्य गिळला, माशीनं बगळा गिळला. माशीन कोण गिळला? बगळा गिळला. हा वांझे पुत्र प्रसवला. हे सगळं विचारायचंय. कर्म बद्दल गोड प्रश्न आहे. किम कर्म किम कर्मेते या श्लोकावर सगळ्या पाहून घ्या. त्यात एकच ओळी सांगतो. दादा सांगा ना, कर्म म्हणी पे कवन अथवा कर्मा काय लक्षण विचारता विचक्षण गुंफोनी ठेले. दादा सांगा ना, कर्म म्हणजे नेमकं काय आणि त्या कर्माबद्दल आकडे ते का भंगे भाऊसाहेब सर्प नावाचा
पण हा कोणाच्या ध्यानात नाही, सगळ्या ध्यानात एकाच्या मध्ये पिंगा ग बाई. अरे किती गोड अभंग आहे. सर्प नावाचा लोभ सर्प डंकला करू का, विपत्ती संपत्तीने जड झाला पाय. लोभ सर्प कर्म त्या कर्माच्या वाटे लागती ठेसा, संपत्ती विपत्तीचा मानियाला परवसा. मारा कर्म मला सांगा, चांगलं कर्म चांगलं का वाईट कर्म चांगलं? बोला बोला बोला. चांगलं कर्म चांगलं का वाईट कर्म चांगलं? चांगलं कर्म चांगलं. चांगल्या कर्माचं फळ आहे पुण्य आणि वाईट कर्माचं फळ आहे पाप. पुण्याचं फळ आहे स्वर्ग, वाईट फळाचं फळ आहे नरक. आता स्वर्ग चांगला का नरक? भाऊसाहेब सांगा ना. जाऊ दे, तेही नाही कळालं. सोपं सांगतो. चालता चालता एका माणसाला एक सोन्याची 1 किलोची सोरी सापडली. आपल्याला काय द्यायची? पुढं गेला आणि पुढं 2 किलो लोखंडाची सापडली. कोणती छातीत मारून घ्या? कोणतीच नाही. सोन्याची का लोखंडाची? दोन्ही नाही. दोन्ही मारली तर मरण अटळ आहे. तसं पुण्य जरी म्हटलं तरी मरण अटळ आहे आणि पाप म्हटलं तरी मरण अटळ आहे. म्हणून संतांनी या दोन्हीचा त्याग केला. लागोनी दीपा पापाचं फळ आहे दुःख. आता सुख चांगलं का दुःख? सुखात राहणं आवडतं का दुःखात? दोन्ही वाईटच बॉसाहेब. सुख बी वाईट, दुःख बी वाईट. कारण दिसायला 2 वेगळे पण असायला एकच. सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. दोन्ही सारखंच आहे. म्हणून त्याचाही विचार करू नका. चला महाराज, त्या ठिकाणी म्हणजे पुण्यही कामाचं नाही, पापही कामाचं नाही. पण हुकला तर बंधन आहे. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके कर्मानुगच्छन्ति जीव एका. कर्मामुळं बंधन आहे आणि इतकं वाईट आहे दादा. सुटण्याचा काही तरी तो उपाय प्रयत्न केला. मारा एक पाय काढा, दुसरा गुतून पडला. ते सशे धरणारे जे लोक आहे ना, कशा धरतात? सशे वाघरूळ. आणि त्या वाघरुळीमध्ये सशाचा एकच पाय गुततो. मुकाट्या पडला तर निसटू शकतो, पण ते तड पडलं की 4ही गुतत असत. का तड पडलं तर 4ही गुततात. फक्त म्हणायचं हे झालं की आपण मोकळे. आता आम्हाला अनुभव दिंडीत चालतो आम्ही. काव चालता दिंडीत मोठं पोरग भाजलं महाराज, मग आम्ही मोकळे. बरं भाजू दे बापा. दुसऱ्या वेळेस चालता दिंडीत काय करता महाराज, ते करपलं. म्हणजे दिवाळीच्या आधी वेगळं निघलं. बरं मग आता दुसरं भाजू द्या, मग मोकळे. भाजलं पोरग. आता काय करता महाराज, नातू आमच्या शिवाय राहत नाही. आता खरंच सांगा, नातू तुमच्या शिवाय राहत नाही आजी, का नातू सांभाळल्याशिवाय तुकडे नाही? खरी भाकरी, नातू सांभाळल्याशिवाय भाकरी नाही. पण उत्तर काय, नातू आमच्या शिवाय राहत नाही. मग यांचं रिकापण कधी महाराज, नाकमुक गळू लागले लाळ आणि शंभू, अशी अवस्था झाली.
बाबा, ज्ञानेश कन्या गुलाबबाबा यांचं गोड अभंग आहे. पहा ज्ञानोस्कृती म्हणतात, साठीच्या बुद्धी नाठी साठीच्या कधी आपली पंढरपूरची दिंडी, कृष्णा महाराज कधी आपली पंढरपूरची दिंडी. मी म्हणत असतो आता झाली का तुमची थंडी, म्हणजे चौकून ठोकला मग याला आठवण कशाची येते, दिंडीची. चौकून मोकळा झाला की मग यायचा अभंग भजन सुरू होतं. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. चौकून मोकळा झाला आणि ज्या वेळेला चांगला चालत होता त्यावेळी तुरी सोंगायला गेला, काय कुंभमेळ्याला गेला. मग तर कधी कधी वाटतं वारकऱ्यानं कुंभमेळ्याला जावं, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय विठ्ठल. वारकऱ्यानं जाऊ नये बरं का, कारण तुकोबरायानं कुंभमेळ्याचं वर्णन केलेलं आहे. आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली ध्वनी, आली सिंहस्थ पर्वणी. गाथ्यात अभंग ही सिंहस्थ पर्वणी आली आणि नाव्याचं भटजीबाचं लय जमलं. नावी दादा दाड्या करू करू आणि भटजीबा पूजा करू करू हे नुसते मेले. नाही गेला अंतरीचा मळ, अंतरंगातला मळ जायला त्या ठिकाणी तयार नाही. वारकऱ्याकरता एकच पर्वणी, एकच पर्वणी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. म्हणून महाराजा कर्म मार्गाचा अंगीकार केला तर बंधन त्या ठिकाणी येईल, पण जर हुकला या बंधनातून तर कर्माचं फळ अंतकरण शुद्धी, ईश्वराची प्राप्ती. काय होईल, अंतकरण शुद्धी होईल. चला तिसऱ्या मार्गाचा विचार करा, योग मार्ग आहे. आता योग मार्ग कशाला म्हणतात, सकाळी उठायचं डोंग खंडाळ्यापर्यंत चालत जायचं, याला योग नाही म्हणायचं. चालता येतं हा योगायोग समजायचं, याला योग नाही. चालता येतं हा काय समजायचा, योगायोग. योग कशाला म्हणायचं, ज्ञानोबरायाने वर्णन केलं. त्या ठिकाणी 3 प्रहर रात्र झाली उठावं, उत्तराभिमुख बसावं, गुदद्वाराच्या ठिकाणी आपली टाच द्यावी आणि आपला प्राण दशवेनद्वारापर्यंत खेचत नेणं, याला योग म्हणतात. आणि तो अधिकारी वर्णन केला ज्ञानेश्वरजी गोड ओवी. ज्याला जास्त खायला लागतं आणि ज्याला जास्त झोपायला लागतं तो येथीचा अधिकारी नव्हे, तो योगाचा अधिकारी नाही. आता दुर्दैवानं लोक जास्त झालेलं खाल्लेलं पचावं म्हणून योग करतात, पचाव म्हणून त्याच्या करता योगाचा अधिकारी नाही. योगाचं फळ आहे दादा, योगच चित्तवृत्ती निरोध. हा योगाचं फळ काय सांगितलं पतंजलीनं, चित्तवृत्तीचा निरोध होणं हे योगाचं फळ आहे. महाराज आता चित्त काय, वृत्ती काय, निरोध काय, लय अवघड आहे. हा निरोध हे गोड भाषा आहे निरोधाची काळाची. मला वाटतंय आपल्या हंस परंपरेत निरोधाचा काळ, त्या ठिकाणी प्रत्येक मनुष्याचा प्राण हा 12 अंगुले चालत असतो. 12 अंगुले चाललेला प्राण 3.5 अंगोल्यावर स्थिर करणे, याला निरोधाचा काळ. व्याकरणाची भाषा सांगो, पहिल्या वृत्तीचा उपशम आणि दुसऱ्या वृत्तीचा प्रारंभ, याच्यामध्ये सूक्ष्म अवधीला निरोध असं म्हणतात. पंचदशीतली जशी तशी व्याख्या. पहिल्या वृत्तीचा उपशम म्हणजे हा मृदंग आहे असं म्हणणं आणि हा माईक आहे असं म्हणायचं बाकी राहणं. याच्यातला जो सूक्ष्म अवधी आहे तो हळूहळू हळूहळू कमी करत 3.5 अंगोल्यावर आणणं, याला म्हणता अजपा जपणे. उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. आम्ही काही मार्गाने जाऊ शकत नाही. मग सोपं काय, भक्तिपंथ
बहु सोपा मारा भक्तीचा मार्ग स्वीकारा. मग या भक्तीमध्ये 9 विधा भक्ती आहे. पहिली भक्ती श्रवण. मला सांगा, ऐकावं. काय ऐकावं? बरं वाटतं ते ऐकावं का बरं होईल ते ऐकावं? बरं होईल त्या बरं होईल ते ऐका. मग बरं कशानं होतं? पहिलं बरं म्हणजे काय हे बी महत्वाचं. कारण आपण कशाला बरं म्हणतो हे आपल्याला कळत नाही. त्या ठिकाणी बायको भेटली, लोक म्हणतात बरं झालं, बरं लग्न झालं पोराचं. विहिरीत पाणी लागलं, लोक म्हणतात बरं झालं, बरं पाणी लागलं. धन सापडलं, लोक म्हणतात बरं झालं, बरं. पण आमचे बाबा म्हणायचे बायको भेटली, चांगली बायको भेटणं, विहिरीत पाणी लागणं, त्या ठिकाणी घरात धन सापडणं हे बरं नाही, देवापासून दूर गेल्याचं लक्षण आहे. विठ्ठल लक्षण काय त्याची 3 उत्तर सांगितले बरं का. त्या ठिकाणी बोलणं कमी झालं, भोजन कमी झालं आणि झोप कमी झाली की समजायचं देवाकडे जाण्याचे मुख्य लक्षण आहे. पुढचं वाक्य लक्षात ठेवा, सदृढ अवस्थेमध्ये. नाही तर ICU मध्ये टाकलेल्या पेशंटचं जेवण कमी झालेलं असतं, त्याचं बोलणं कमी झालेलं असतं, त्याची झोप कमी झालेली असते. समजून चाला आता हे देवाकडे चाललंय. त्याच्याकरता सदृढ अवस्थेमध्ये चांगल्या तुमच्या माझ्यासारख्या अवस्थेत या 3 गोष्टी कमी झाल्या पाहिजे. आणि त्या 3 गोष्टी कमी झाल्या की समजायचं बरं झालं. आणि हे बरं फक्त कीर्तनानं होतं. मग कीर्तन कशाला म्हणतात? बांधला फेटा, मारल्या चाटा, भरल्या नोटा, धरल्या वाटा, झालं कीर्तन. फेटा बांधायच्या, 2 तास चाटा मारायच्या, झालं कीर्तन. महाराज त्याला कीर्तन म्हणू नका. चला पुढे महाराज. मग श्रवण करत असताना एक सूत्र सांगतो बरं का. श्रवण करताना जर श्रवणाचं मनन होत असेल तर त्या श्रवणाचा फायदा आहे, अन्यथा नाही. नाही तर दिवसभर गाय म्हैस बैल दिवसभर जंगलात सरतो, घर बांधल्यावर काय करतो? बैल म्हैस काय करते? रवंत करते. समजा एखाद्या म्हशीनं एखाद्या बैलानं रवंत केल्याने सकाळी काय होतं? ते फुगतं. आणि फुगलं की काय करावं लागतं? जुने म्हातारे पोरग भोंगळ करायचं, फोडायचं आहे ना बाबा. जबाबदार बारीक असले पोरग भोंगळ करायचं, कपड्यानं टोबा करून हाणायचं. कोणाला? ज्या म्हशीनं काय केला नाही? रवण. ज्या बैलानं काय केला नाही? रवण. जर टोब्यानं हाणून बैल म्हैस नाही उतरला मग गोडं तेल पाजायचं. कोणाला? ज्या म्हशीनं रवण केला नाही, ज्या बैलानं रवण केला नाही. जर त्या ठिकाणी तेल पाजून नाही उतरला तर डॉक्टर बोलवायचा, इंजेक्शन द्यायचं. कोणाला? ज्या म्हशीनं रवण केला नाही, ज्या बैलानं रवण केला त्याला. आणि एवढं ही करून नाही उतरला तर खड्ड करून पुरायचं. कोणाला? ज्या म्हशीनं रवण केला नाही, ज्या बैलानं रवण केला नाही. म्हशीचं बैला सांगायला आलो का? श्रवण करून जर मनन केलं नाही तर तो अहंकारण फुगतो. आणि अहंकारण फुगला की वैराग्याच्या टोब्यानं त्याला झोडावं लागतं. नाही उतरला तर विवेकाचं तेल पाजावं लागतं. नाही जमलं तर भवरोगाचं इंजेक्शन द्यावं लागतं. आणि नाही एवढ्यावर जमलं तर मातेची उदर कुहरी, पचोनी विष्टेचे दाथरी, उकडोनी 9 मासवरी, जन्मो जन्मोनी मरती. त्या गर्भवासाच्या खड्ड्यात त्याला पुरावं लागतं. म्हणून आम्ही त्याची अधिकारी नाही. मग सोपं काय आहे? मला सोपं जर का असेल तर नामस्मरण आहे. सगळ्यात सोपं आहे. तुका म्हणे सोपे सगळ्यात सोपं आहे. पण माझ्या माहितीनुसार सगळ्यात अवघड नाम मला वाटतं बरं का. मला वाटतं म्हणजे ज्ञानोबरायचं प्रमाण आहे हरिपाठातलं. काय म्हणतात ज्ञानोबराया? नामस्मरण करण्याकरता 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. पहिलं सूत्र आहे मौन. आता मौन म्हणजे काय? काही बोलणं म्हणजे मौन का काही न बोलणे म्हणजे मौन? काही न बोलणे. दोन्ही उत्तर नाहीत. काहीही न बोलणं म्हणजे मौन. मौन म्हणजे काय? काही न बोलणं. बोलायचं तर देवाविन काही आता बोलण्याची नाही, याला म्हणायचं मौन. आज दुसरं सूत्र सांगितलं, जपमाळ अंतरी, अंतरंगात जपा. त्याचं सूत्र सांगितलं, ऐशी जोडी करा राम, याला म्हणायचं अंतरी. सारा सार विचार नाम धरा कंठी, कंठी धरीला कंठी राहो नाम. म्हणजे कंठातल्या वाणीनं अर्थात मध्यमा वाणीनं ज्याचा जप करायचा ते नाम. दुसरं सूत्र अंतरी. तिसरं सूत्र सांगितलं धरोनी
करून म्हणजे त्याला कळून, आमचा देव कळतो, करणं सुरू आहे, पण कळून का लोक करतात म्हणून. गतानुगतुके लोके न लोक परमार्थी का, लोक करतात म्हणून सुरू आहे. महाराज म्हणतात लोक करता म्हणून जर करत असाल तर त्या ठिकाणी अहो आंधळ्याच्या पाठी लागलेसे आंधळ ज्या डोहात पडलं त्या डोहात पडावं लागेल. म्हणून जाणून खेळ खेळूया, जाणून खेळ रे, जाणून कर. म्हणून हेही अवघड आहे. चला मग सोपं काय, महाराज म्हणतात ते सोपं जर का असेल तर फक्त भगवंताला आवडतं नामस्मरण, हे सगळ्यात सोपं आहे. मग देवाला काय आवडतो आलं जवळ, आपलं काळजी नका करू. मी बरोबर अभंगात प्रवेश करणारे जे विठ्ठल करणारे. देवाला काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी प्राण्याची आवडतात आणि काही गोष्टी प्राणापेक्षा आवडतात. आवडीत 3 प्रकार. आवडतं काय देवाला? नामाचा उच्चार, आषाढी कार्तिकी, ह्या देवाला आवडणाऱ्या वस्तू आहे. त्याच्यापेक्षा काय आवडतं? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशी प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, शिरी मस्तकी वंदित अशी. याच्यापेक्षा काय आवडतं? शेवटचा अध्याय 18. तेही मज प्राणा परोते, आवडती मज निरुते, ते भक्त चरित्रा ते प्रशंसते. माझ्या भक्ताचं, माझ्या साधूचं गुणगान केलेलं देवाला फार आवडतं. म्हणून त्या ठिकाणी जर देवाला पण आवडावं असं वाटत असेल तर इतराचं गुणगान केल्यापेक्षा तुम्ही फक्त त्या साधूचं गुणगान करा. अभंगाच्या पहिल्या पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हायचंय. कारण पुण्य लागून यदि पाप पुण्य अंगा, ते काढून टाका. मग पुण्यवंत आम्हाला व्हायचं असेल तर घेता सज्जनाचे नावे, सज्जनाचं नामस्मरण घ्या. आता सज्जन कशाला म्हणतात हे महत्वाचं. अवघडचे ना सज्जन कशाला म्हणा सांगा बरं काय. त्या ठिकाणी सज्जनाचे कपडे घालून सज्जन होता येत नाही आणि सज्जन झाल्याशिवाय कळत नाही. महाभारतातला मोठा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे की अख्ख्या आयुष्यात दुर्योधनाला एकही सज्जन भेटला नाही आणि धर्मराजाला एकही दुर्जन भेटला नाही. मग मला सांगा त्या द्वापार युगात सज्जन नव्हते का दुर्जन नव्हते? दोन्ही होते. पण सज्जन जाणण्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरेच महिमान येईल करू. अंगे झाल्याशिवाय आम्हाला सज्जन कळत नाही. सज्जन या शब्दाचा पुन्हा वेगळा अर्थ सांगतो. सज्जन या शब्दाचा सरळ अर्थ आहे संत.
तुम्ही संतांचं गुणगान करा. आपल्या सोप्या भाषेत सांगतो, लेकराचं गुणगान केलं की मायला बरं वाटत असतं, मायबापाचं गुणगान केलं की सुनाला बरं वाटत असतं. ओ म्हाताऱ्या भाऊ, लक्ष देऊ नये का? सुनबाईनं जर सकाळी उठल्या उठल्या चहा द्यावा असं वाटत असेल, बस 4 चौघी आदल्या दिवशी घरी बोलवायच्या आणि त्याच्या देखच सांगायचं, माय मै सुन्न कवडीची अक्कल नाही, माझ्या सुनाला कवडीची अक्कल नाही, पण मग येईन ना माय जगात जोड नाही, माझ्या इनीला आणि माझ्या इवायाला जगात जोड नाही. बस एवढं म्हणा, दुधाचा चहा. त्या मायनं हेच शिकवलं का? हाणलं बघून आम्ही त्या उरळ झुरळला होतो बाबा, उरळ झुरळ गोपाळ बाबाचं का कीर्तनाला गेलो ना, अशी घर आम्हाला दिलं की पाणी मागितलं ती बाम झापशीवर मारा ना. आता आम्ही आहे तर खायला पड केलं, मला आपला मेळी सोपतो वाड्या. आता काय करावं म्हणलं, टेन्शन घेऊ नका, संघच्या कलाकाराला म्हणलं काळजी करू नका, लागन आपला मेळ. आणि 5 वाजता तिथं हरिहराचं मंदिर आहे, त्या हरिहराच्या दर्शनाकरता आम्ही चाललो. जात असताना गावातल्या माणसाला म्हटलं, हो दादा, आम्ही ज्या घरी राहतो त्या मावशीचं माहेर कोणतं आहे? म्हणे आंतरी मलकापूर, निंबा फाट्यावरचं. म्हटलं बर, हा त्या मावशीच्या बापाचं नाव काय? म्हणे शांताराम. म्हणलं त्या मावशीच्या आईचं नाव? म्हणे गंगूबाई. झालं म्हणलं आपलं काम. अहो आम्ही आमच्या खोलीत बसलो, पलीकडून ती बाई आली कुणा बाई. म्हणलं काय वाळ बाबा, आपण त्या शांताराम भाऊच्या घरी होतो आंतरी मलकापूरले, काय त्या भाऊचा स्वभाव आणि काय त्या गंगूमाईचा स्वभाव. माईन लगे दरवाजा लोटला. महाराज कुठं होते? म्हटलं त्या ठिकाणी अंतरी मलकापूरला. कोणाच्या घरी होते? म्हटलं त्या शांताराम बापूच्या घरी. बर असं का म्हणे? हो तो मा बाप आहे ना. बापा ते तुमचा बाप आहे आणि ती शांताबाई तुमची आई आहे का? म्हणे हो. म्हणे म्हणलं आई काय बापा ते लोक आहे महाराज दूध घेताना म्हणे नवरा मेला चारा आणून अख्खं दूध आम्हाला, नवऱ्याला काळा शान आम्हाला दररोज दूधच. म्हणलं जमला गड्या, आता रंग बदलूनच घरी आलो बाबा. 6 दिवसात रंग बदलला. मला सांगा कशामुळे भेटलो आहे? त्याच्या प्रिय वस्तूचं गुणगान केल्यामुळं. मग भगवंताला प्रिय जर का असेल तर संत आहे म्हणून घेता सज्जनांची नावे. त्या सज्जनाचं नाव घेतलं रे घेतलं की मग मात्र काय होता येईल? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. बर आणखी फायदा काय? आणखी फायदा सांगतो बरं काय वेगळ्या अंगानं. तुम्हा मला सद्गुरूच्या कृपेनं त्या तत्वाची ओळख करून घ्यायची. तत्वाची ओळख करून देण्याकरता ज्ञान पाहिजे आणि ज्ञानासाठी एकच पर्याय ते तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित किरजे आपुले, मग इच्छा असेल ते पूर्ण करतात ते संत. संताची संगती मनोमार्ग गती, हरिप्राप्तेशी उपाय धरावे संताचे पाय. मग म्हणून या संता अखंड भजावे, तेने भेटे देव आपे आप. त्या ठिकाणी संताविन प्राप्ती नाही, त्या ठिकाणी सत्संगेन परम प्राप्य. दुस्तरम तरते शिरात यस्मादती प्रयत्नेन सतसंग सततम कुरु. साधूशिवाय तरुण उपाय नाही, म्हणून साधूचं गुणगान करा. म्हणून घेता सज्जनाची नावे. त्या सज्जनाचं नाव घेतलं की पुण्य होतं. पुण्य झालं की मग मात्र खऱ्या सद्गुरूची भेट होते. आणि सद्गुरूची भेट झाली की मस्तकावरुणी उतरवेला हात, झाला कृपावंत जनार्दन. त्याने डोक्यावर हात ठेवला, कृपा कटाक्षाने आळिले, झाली कृपा. आणि एकदा त्यांनी कृपा झाली की मग मात्र आपली हरवलेली जी वस्तू होती, जिला आपण धुंडाळत होतो, त्या वस्तूची आपल्याला ओळख होती. आणि ती ओळख झाली रे झाली की मग मात्र त्या ठिकाणी मरून सुद्धा ते लोक जिवंत असतात. इतके जिवंत असतात. एका वाक्यात सांगतो, फक्त मी एक वाक्य म्हणतो, तेवढं वाक्य माझ्या पाठीमागे तुम्ही सगळेजण तेवढं. मी तुम्हाला भजन करायचं म्हणलं, टाळी वाजवा म्हणलं, कारण मला माहिती आहे माझ्यासारखे सांगणं कित्येक मेले तुम्ही नाही ऐकलं. पाठवायचा त्यामुळं मी म्हणलं नाही. आणि मनाभावातून सांगतो, तुम्ही भजन करा अशी मग इच्छा पण नाही. खरंच इच्छा नाही. कारण यायला भजन केलं तर आपण करायचं कोणा पुढे? तुमचा जर उद्धार झाला तर आमचं दुकान बंद पडेल ना. भाऊसाहेबाचं धक्कन आपलं काय? भाऊसाहेबाचं धक्कन आपली काय सोय? आपल्याला काहीच जमणार नाही. म्हणून काहीच नाही. फक्त मी एक वाक्य म्हणतो, फक्त काय करायचं? जसंच्या तसं माझ्या पाठीमागं म्हणायचं, श्री संत बाळाभाऊ महाराज की जय. तुम्हाला जे जे करायचं सांगितलं का?
मी जसं म्हणतो तसं म्हणायचं का जय जयकार करायचं काय? मी तुम्हाला जसं म्हणतो तसं म्हणायला सांगितलं होतं. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जय जयकार केला का झाला? झाला. झाला. आणि हा जय जयकार होणं यालाच म्हणायचं सज्जन. इच्छा नसली तरी सुद्धा मारा मुखातून आपोआप प्रगट होत. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठा देखील मारा देव सुद्धा ज्यांचा सोहळा करतात त्यांचं नामस्मरण करा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. मारा म्हणता नेगे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. विठोबा वाचा तुटे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. महालाभ मग महालाभ काय? महालाभ विकसित जगाच्या पाठीवर फक्त स्वस्वरूपाची प्रचिती येणं, स्वस्वरूपाची ओळख होणं, ज्याला आपण विसरलो होतो. कारण ते विसरलेलं महाराजांचा गोडा भंग आहे. न कळशे ध्याना, न कळशे ज्ञाना, न कळशे दर्शना, न कळे ते कळो येईल उगले. महाराज जे कळत नव्हतं ते कळालं, जे मिळत नव्हतं ते मिळालं, जे बोलता येत नव्हतं ते बोलायला लागलं. असं जे तत्व आहे त्या तत्वाची ओळख ज्या कृपेनं तुमच्या माझ्यावर होते कृपा आहे. दादा किती मोठं भाग्य आहे आपलं, किती मोठं भाग्य आहे. मला सांगा ना, विश्व माऊली ज्ञानोबरायाने काय केलं? बोला बोला पटपट बोला, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. मी 9:15 सुरुवात करेल. मी 11:15 जे विठ्ठल करणार आहे. अजून 3 मिनिटं माझ्याकडे आहेत. बरोबर आहे ना? मोबाईल हुंदे केली त्यामुळे याचं काही खरं नाही. आणि येरी गजाचं काही खरं नाही. आता आहे फडणवीस संघ पण का आपण गजाळाचं काय लय मोठा भरोसा धरायचा नाही. कारण लय अवघड आहे. एकाला विचार किती वाजले, त्यांनी वाजून 20 मिनिटं म्हणलं. किती त्योस्त काटा नाही म्हणे. वाजून 20 मिनिटं झाली किती तेवढा असता काटा नाही म्हणे. फार अवघड आहे. चला मला सांगा त्या ठिकाणी काय सांगतो मी की घेता सज्जनाची नावे. मारा मला सांगा, विश्व माऊली ज्ञानोबरायानं आज अख्ख्या जगामध्ये 84 आचार्य कीर्ती ज्याची. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा या संत मायबापांची कीर्ती आज जगभर त्या ठिकाणी काय तर गायले जाते. याचं एकच कारण जर काय असेल तर विश्व माऊली ज्ञानोबरायाने 78 वेळे घेतली से समाधी. 108 वेळेला महाराज संजीवन समाधी ज्ञानोबरायाने घेतली. म्हणून एवढंच नाही, महाराज लुपलेलं ज्ञान जगामध्ये प्रगट केलं. मला सांगा, विश्व माऊली ज्ञानोबरायानं समाधी जिवंत संजीवन समाधी घेतली. मला सांगा, ज्यांचा प्रणव दिन आपण साजरा करतो त्या महात्म्यांनी काशीत काय केलं? हेच केलं. बर, आता मला सांगा, ज्ञानोबरायांनी जे काम केलं तेच त्यांनी केलं का ज्ञानोबरायांनीच बाळाभाऊच्या रूपाने येऊन केलं? बाळाभाऊ महाराज दुसरे तिसरे कोणीच नाही. दौलत बाबा बाळ हे जे संत महात्मे होऊन गेले ना महाराज, 1 कोटी सांगतो बरं का महाराज, त्या भगवान परमात्म्यानं करण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाचं निमित्त केलं, गीता सांगितले, पण अर्जुनानं कबूल केलं. निर्माण मोह गेला, पण अभिमन्यू मेला माहीत झालं. रडलं ते कोण? अर्जुन. तो गेला म्हटला, ढस ढस रडू लागला. देवाण डोखा अर्जुनानं फजिती झाली, जगाचं काय होईल म्हणून भगवान परमात्म्यानं काय केला? ज्ञानेश्वरी लिहिली. महाराज ज्ञानेश्वरी कळाली, अवघड कठीण. त्या ठिकाणी ओम नमोजी आद्या या 3 शब्दावर आतापर्यंत 27 रजिस्टर लिहून झाले. अजून शब्द संपले. मला नाही वाटत या जन्मात संपतील म्हणून, कारण शब्दच असे की शब्द ते सरळ अंगानं बरे वाटतात पण अवघड असतात. जसा इंडियन सरळ शब्द, इंडियन म्हणजे काय? भारतीय. भारतीय, बरोबर. बरं तुम्ही डिक्शनरीत पाहिला, युट्यूबवर गुगलला सर्च केला का कोणाच तरी ऐकला इंडियन म्हणजे भारतीय? मला वाटतं कोणाच तरी ऐकला. हेच उत्तर आहे. इंडियन म्हणजे भारतीय होत नाही. तुम्ही डिक्शनरी पहा.
इंडियन या शब्दाचा अर्थ रानटी आहे. कारण इंग्लंडचे लोक भारतीयांना काय म्हणायचे, कमॉन इंडियन, आपल्या वाटायला आम्ही छाती काढून जायचो. पण मागच्या वर्षी नरेंद्र मोदीनं 3 दिवस लोकसभेत इंडियन शब्दावर वाद घातला आणि आता आम्ही इंडियन म्हणून घेणार नाही हे सिद्ध केलं. मी विचार केला, मोदी सारखा महात्मा जर इंडियन या शब्दावर बोलत असेल, शब्दात काहीतरी जादू आहे. आणि मग ती इंडियन शब्द मी घरी येऊन डिक्शनरी चेक केली तर इंडियन शब्दात अर्थ आहे रानटी, जंगली. म्हणजे इंग्लंडचे लोक काय म्हणायचे, कमान रानटी. आपल्या वाटत इंडियन, तसं आपले देश शब्द आहे बुवा. कोणता शब्द, बुवा. बुवा म्हणजे बुवा शब्द मराठी नाही बरं का, बुवा शब्द इंग्रजी खरा. बुवा या शब्दाचा मराठी अर्थ आहे अजगर. म्हणजे लोकांचं आयतं खाऊन दिवसभर पडेल राहतो त्याला बुवा म्हणतात. हा त्याचा खरा अर्थ आहे. आता मला सांगा, जर बुवा म्हणजे अजगर होतो, आता कोण जर आम्हाला म्हणलं बुवा तर बरं वाटेल का? त्याचा अर्थ जाणून घ्या. महाराज कळेन असा झाला म्हणून माझ्या ज्ञानोबऱ्यानं म्हणजे त्या भगवान परमात्म्यानं पुन्हा अवतार धारण केला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. आणि काय केलं, समाजामध्ये समाजासारखं होऊन महाराज ते तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा देवाला पश्चाताप झाला आणि देवाने पुन्हा कुणबियाच्या वंशामध्ये त्या ठिकाणी तुका विष्णू नाही तुझा तुकोवरायचा अवतार धारण केला. पण तरी समाजाला कळालं नाही. देवाला पुन्हा पश्चाताप झाला. ज्या देवानं ज्ञानोबराय तुकोवरायचा अवतार धारण केला त्या ज्ञादेवानं पुन्हा महाराज प्रदेश बदलून भाग बदलून त्या ठिकाणी महाराज बाळाभूच्या रूपानं दौलत बाबाच्या रूपानं पुन्हा त्या ठिकाणी अवतार धारण केला. आणि ते ज्ञान व्यासांचा मागोवा घेतू. व्यासांनी सांगितलेलं तत्वज्ञान, ज्ञानोबरांनी सांगितलेलं तत्वज्ञान जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. हे माय बापू, खरं जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, मेल्यावर जिवंत राहायचं असेल तर कुठं तरी ओम ब्रह्मी श्वासानंदाय नमः या मंत्राचा काय करा, जप करा. श्वासानंदाय, कारण श्वास फार महत्वाचे दादा. त्या ठिकाणी त्या नळणीला काळूबाबाची काळूबाबा आणि त्या काळूबाबाची काढून जायचा. सजनचा कडा तुर्की घोडा जातोय दारावरून सखे पायना बेरीज करून रामा. 21,600 घोडा जातोय दारावरून सखे पायना बेरीज करून हे याची गंती कर आणि प्रत्येक श्वास ईश्वराच्या कामी लाव. आणि एकदा ईश्वराच्या कामी लावला रे लावला की तू या देहाचा त्याग केल्यानंतर तुझा सुद्धा प्रणव अवतार साजरा होईल. आपलाही प्रणव अवतार साजरा व्हावा याच्याकरता प्रत्येक श्वास त्या कामाला ज्या मायबापाने आयुष्यभर त्या ठिकाणी लावला. आणि ही परंपरा आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी जिवंत करून ठेवली. बीड भागामध्ये भगवान बाबांनी त्याच्याकरता अवतार धारण केला. त्यांनी सांगितलं एकर बरीक पण पोर शिक. शिक्षणाचा महत्व दिलं. प्रत्येक भागामध्ये असे साधू जन्माला आले आणि त्या साधूनं महाराज केले उपकार सांगू मी काय, बाप न करी वैशी माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय अभय वरदान गा. आणि त्या ठिकाणी त्यांनी महाराज ही परंपरा आतापर्यंत बाबानं त्या ठिकाणी पुढे आमचे गोपाल बाबा असतील, श्रीहरी महाराज असतील, यांनी ती परंपरा पुढे चालवण्याचं काम आजपर्यंत त्या ठिकाणी चालू ठेवलं. खरं तर परंपरा चालवणं किती अवघड असतं हे फक्त आम्हालाच माहिती आहे. कारण सतीचं वाणे, बरं कोणाचं वाणे, सतीचं वाणे लय अवघड. हॉटेलमध्ये फुल पिऊन येऊन आम्हाला म्हणतो महाराज तुम्ही इथं, तिकडून आतून पिऊन येतो ना म्हणतो तुम्ही इथं. इतका अवघड आहे, फार अवघड असतं. परंतु त्या अशा तलवारीहून चालणं सोपं आहे, परंतु परंपरा टिकवणं फार अवघड आहे. परंतु या दोन्ही बांधवांनी त्या ठिकाणी बाबाच्या आशीर्वादानं, श्वासानंद बाबाच्या कृपेनं त्या ठिकाणी परंपरा आजपर्यंत टिकून ठेवली. आणि त्याच परंपरेचं त्या ठिकाणी पाईप म्हणून बाबा आणि संत दौलत बाबा यांचे घनिष्ठ संबंध होते. मला येत आमच्या बाबांनी सांगितलं की नाईक पांडेबा म्हणून आमच्या गावात होते.
आणि ते नाईक पांडेबा त्या ठिकाणी इथं कीर्तन यायचे आणि मग त्यांनी ती परंपरा सांगितली होती. एक जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पार खूपणे ठाव चळणे चुकविला. जुनाट नाणे फक्त ते जपून ठेवलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, सोनं किती दिवस मातीत ठेवा काळपत नाही बरं. नाही जाण्यात आलं नसं जाण्यात आलं कीर्तन झालं चहा घेऊन जा तुम्ही. सोनं किती दिवस मातीत पडू द्या ते काळं पटत नाही. पेंटेक्स कवा काळं पड हे सांगता येत. आपण सोन्याच्या खाणीतल्या याचा धरीन अभिमान राखी करीन आपुले जतन. आपली परंपरा आहे, आपण जतन करून ठेवायची. आणि तीच जतन करून परंपरा माझ्या वडिलाचे मिराशिगा देवा तुझे चरण सेवा साधावया ही परंपरा अशी दिवंगत होत राहो ही भगवंता चरणे प्रार्थना करतो. आणि महाराजांनी मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल महाराजांचे आभार मानतो. सगळे कीर्तन गायक वादक मंडळी बरेच कीर्तनकार आहे बरं का. आज कीर्तनाकरता 5-6 कीर्तनकार उभे आहेत, म्हणजे उभे आहेत काही बसेले. सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा या परंपरेशी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. चाल म्हणायचे विठ्ठल जय